काय ठरवलं सरनोबत? आता ठरवाया तर पाहिजे काहीतरी. आदेश आहे म्हणलं. पण शंभूराजासनी का जेर बंद करायचं याचं काहीच लिहिलं नाही. कारण दिल्यानंतरच आपण अंमलबजावणी करणार का? कसंही सोमाजी पण ससा नाही धरायचा, वाघाला कासरा लावायचा आहे. सोपं का ते? एखाद्या वेळेस हाकनाक जीव गेलाच तर तो कोणत्या कारणासाठी गेला हे कळाय ना ग. पण महाराज तरी कुठे प्रत्येक गोष्टीचं कारण देत होते. त्यांनी सांगायचं आणि आपण ऐकायचं. असेच वागलो ना आपण? पण महाराज महाराज कुठं, आपण कुठं? काय हो पेशवे, त्यासनी विचारा. त्यांनी लय लढाया मारल्यात महाराजांसोबत, विचारा. ते तरी आदेशापुढे काय बोलणार? आता जे काही बोलायचंय आणि करायचंय ते तुम्हाला. म्या काय बोलतो? म्या बोलतच नाही. आणि तुम्ही बी काय बोलू नका. आल्या पावली माघारी जा बघू. वाटल्यास 2-4 दिवस राहा, पाहुणचार घ्या. तुमच्यासाठी बोकड कापतो, कृष्णाचा मासा पकडून आणतो, पाहिजे तर पंचपक्वान करून घालतो. पण सुखाचा जीव दुःखात नका घाल. हा? ऐका माझं, इंगळाशी खेळाय नका जाऊ. सरनोबत, तुमचे सल्ले घ्यायला आम्ही इथे आलो नाहीत. शंभूराजांना जेरबंद करून आमच्या हवाली करा. पुढचं आम्ही बघतो काय ते. जमणार नाही. अहो शंभूराज म्हणजे साक्षात रुद्र आहेत, रुद्र. तुम्ही अजून त्यासनी रणांगणात बघितलं नाही. किती बी फौज येऊ द्या, जुमानत नाही ते. हो, मलाही चांगलाच अनुभव आहे. मी 1-2 मैदान मारलीत त्यांच्या बरोबर. ऐका, इथे कोणी नाही मारलं मैदान ते सांगा ना. काय करणार आहेत ते आपल्या पुढे? अहो कालचं पोर ते. आपण मान देतो म्हणून, नाहीतर काय हो. 2 गोष्टी ऐका या अडाण्याच्या आणि लक्षात ठेवा. घोड्याच्या माग कधी उभं राहू नये आणि शंभूराजांच्या मोर कधी जाऊ नये. साक्षात रुद्र आहेत ते, रुद्र. एकदा का रुद्र संचारला का मग आगीचा डोंबाळा उसळलाच म्हणून समजा. मग आवरता येणं कठीण. दादा, सरनोबतांनी तलवार काढून बाजूला ठेवली आणि नमनाची कौनच सुरू केली. आता तुम्ही बी ती कौन पाठ करा आणि म्हणाया सुरुवात करा. तलवार नाही उपयोगाला यायची. सरनोबत, चेष्टा करताय का माझी? चेष्टा तुम्ही करताय माझी. मला राहून राहून तेच वाटतंय. तुम्ही चेष्टा करायला आलाय का माझी राजनिष्ठा तपासाय आलाय? राज आदेश हा चेष्टेचा विषय नाही. सरनोबत, आवरा, तयारीला लागा. उद्या सकाळी पन्हाळगडावर निघायचं. जमणार नाही. माझ्यात तेवढं बळ नाही असं समजा. सरनोबत, 10 खिळे मारलेल्या 5 तलवारी आहेत तुमच्याकडे. आहेत. 60 माणसं मारली की तलवारीला 1 खिळा मारतात. अशा एका तलवारीनं 600 गनिम मारला तुम्ही. असत्याल. अशा 5 तलवारी आहेत. तुमचं बळ मला माहिती. तरी बी माझी माघार. यात काय ते वळखा. दादासाहेब आपल्या मागे उभे राहतील. राहतील की शंभूराजांची बाजू घेतील? नाही नाही, बाळराजेंच्या लग्नातले दादासाहेब हे वेगळेच होते. नाहीतर त्यांनी वचन दिलंच नसतं. त्या अर्थी त्यांनी वचन दिलंय आपल्याला, त्या अर्थी ते वचन पाळतील खात्री वाटते आहे. पण मग तशी खबर येण्यास एवढा का उशीर होतोय?
खबर यायला हवी होती दादासाहेबांच्या होकाराची. अनाजी पंतांकडूनही कोणताच निरोप नाही. काय झालं असेल? शेवटी माहेरची माणसं आहेत, पाठीशी उभी राहतील. शिवाय दादासाहेब थोडे जरी कचरले तरी वहिनी साहेब आहेत ना. वेळ पडली तर त्या पारडे फिरवू शकतील. नक्कीच. धाकट्याबाई साहेब, या. ज्या महालातून शंभूराजांच्या अटकेचे आदेश निघतात त्या महालात पाय तरी ठेवावासा वाटेल आम्हाला. आम्ही फक्त शंभूराजेंना घेऊन या असा आदेश दिला आहे आणि सोबत 5,000ची फौज दिलीत ना. कमळाच्या देठाच्या गाभ्यासारखे नाजूक शंभूराजे नख लावलं तरी तुटणारे, त्यासाठी 5,000 समशेर पाठवलीत. बरं केलं ते. मोठेपणा आलाय तुम्हाला, पण त्याचा आब राखून राहा एवढीच विनंती. गैरसमज होतोय तुमचा. आमचा नाही, रयतेचा होतोय. होईल. धाकट्याबाई साहेब, खूप सांगायचंय तुम्हाला, ऐकून घ्या आमचं. परमेश्वरानं आमच्या कपाळीचं कुंकू हिरावून घेतलं. आता मनुष्य कर्मानं आमच्या शंभू बाळाला दगा नको. आमच्या? हो, आमच्याच. कारण आता तुम्ही राजमाता आहात. धाकट्याबाई साहेब, हो, राजमाता. पण स्वराज्याच्या यापूर्वी हा मान आऊसाहेबांना लाभला होता. त्याचं भान असू द्यावं. हो, आम्हाला कशाला करताय मुजरा? अहो, हा मुजरा सरनौबतांच्या गृहलक्ष्मीच नसून रायगडाच्या राजांच्या सख्या मामी साहेबांना आहे. बसा. आपल्या समोर आता बसणं. अहो, पूर्वीच्या गोष्टी वेगळ्या होत्या, आताच्या वेगळ्या. पूर्वीचा मान मरातब वेगळा होता, आताचा वेगळा. स्वतः राजे म्हणजे राजाराम राजे ते कणभरही विसरत नाहीत. होय तर त्यांचा लई लळा आहे आम्हाला. त्याचप्रमाणे राजमातोश्री त्यांचंही अगदी तसंच. अहो, नेहमी कौतुक, नेहमी आठवण काढतात तुमची, विसरतच नाहीत त्या. अहो, म्हणून तर मंचकारोहणाचा सोहळा झाला, पुत्र गादीवर बसला, पण वहिनी साहेबांचा मानपान एवढ्या रगाड्यात विसरले नाहीत राजमातोश्री. अरे हे बघा, अगं बाई, हो, किती
सुंदर दागिने आहे हा. आणि पैठणी पैठणी तर रंग आम्हाला खूप आवडला. अहो राजमातुश्री म्हणाल्या, लोकांना दिसताना सरनोबत दिसतात, पण त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या असलेल्या वहिनी साहेब नाही दिसत. अहो त्यांच्यामुळेच तर सरनोबत. झालं ना आता? चला निघूया. पंत, जरा थांबा. आवडला ना? यांना काही विचारताय? मला विचारा, म्या सांगतो. सरनोबत या या. काय आहे हे? आहेर 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 देताय का मोहित्यांचं इमान खरेदी करताय? हो नाही हो, आम्ही आपलं याद राखा, हे सोनं सोडा. सोन्याच्या राशी जरी पाडल्या तरी मोहित्यांच्या घराण्यातलं बारकं पोरग बी चळणार नाही. लक्षात घ्या. अहो आहेर आहे हा, आणि त्यांना आवडलाय. आहेर म्हणून आवडला असल, पण लाच म्हणून कळल तेव्हा फेकून देत्याल त्या. लाच? छे 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 छे, नाही हो. याद राखा, तुम्ही स्वराज्याचे कारभारी आहात म्हणून ग बसतोय. तुमच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर 15 फटके देऊन कोठरीत टाकला असता त्याला. निघा. सरनौबताच्या घरात तुमचा अपमान व्हायचा नसेल तर निघा. आणि एक जी काय बोलणी होईल, ज्या काय वाटाघाटी होत्याल, जे काही राजकारण असेल ते आपल्या घरात नाही. निघा. तातडीने हा खलिता पन्हाळगडावर पोचवा. जी. आणि एक ध्यानात ठेवा, खलिता हा दादासाहेबांच्याच हाती लागेल. जी राजे. निघावे आणि तातडी एवढी आहे, थेट पन्हाळगडा पोचावे. या. जी. जा. काय हे? तुम्ही शंभूराजेंना खलिता पाठवणार आहात? जी मातोश्री. केव्हा पोच येणार तुम्हाला? मातोश्री, तुम्हाला आमचं मन केव्हा समजणार? केव्हा तुम्ही आमच्या धोरणाने चालणार? दौलतीत जरा बघावं काय चाललंय ते. तुमचं आसन अबाधित राहावं म्हणून हा सगळा खटाटोप चाललाय. पण तुम्ही मात्र खलिता पाठवून शंभूराजेंच्या पंखाखाली बसायचा विचार करताय. चूक झाली का आमची?
हो, खूप मोठी चूक. एकतर आमची इजाजत न घेता तुम्ही खलिता पाठवत आहात. परंतु थोरल्या भावाला खलिता लिहिण्यास इजाजत का घ्यायची? आम्हाला दादासाहेबांची आठवण येते. त्यांनी घरी लवकर परत यावे एवढंच लिहिलंय खलित्यात. तुम्ही राजे झाला आहात. खलित्यामधील मजकूर सोडा, शब्द सोडा. केवळ शब्दांचे काना, मात्रा, उकार, अनुस्वार देखील तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. राजे झाला आहात. माया सोडा. नाती गोती विसरा आता. राजा झालो की नाती विसरायची असतात? होय. आता तुमच्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काढला जातो. तुम्ही मान हलवली की ती संमती असते. तुम्ही हात वर केला की तो अभय असतो. तुम्ही डोळे फिरवले की तो इशारा असतो. तुम्ही पाय उचलला की तो संकेत असतो. आणि तुम्ही कोणास खलिता लिहिला तर तो तुमचा नाही, दौलतीचा निर्णय असतो. आणि म्हणून आता ही बालबुद्धी सोडावी. राजासारखं जगावं हेच तुमच्या, आमच्या आणि दौलतीच्या भल्याचं आहे. मातोश्री, आम्हाला नाही जमणार. जमवा. जमवावं लागेल. ही गोष्ट राजमातेची आज्ञा म्हणून पाळाल. पाळाल? जी. या खलित्याचं काय कराल? जाळून टाकाल? गडावर फौजा यायला लागल्या. सरदार नलावडे आणि सरदार पांगिऱ्यांच्या फौजा पोहोचल्या सुद्धा. ज्योत्याजी केसरकरांना सांगा फौजांची बर्दास्त ठेवा म्हणून. जी युवराज. युवराज, युवराज. काय झालं कविराज? युवराज, ते तळबीड सरनोबत. काय सरनोबतांचा खलिता आला? नाही युवराज, पण अनाजी पंत आणि मोरोपंत सरनोबतांकडे गेल्याची खबर आहे. पोहोचलेच शेवटी? हो, आत्ताच खबर आली. कधी पोहोचले? कालच. काल? जी. याचा अर्थ अनाजी पंतांची भरारी आपल्यापेक्षा मोठी आहे कविराज. हो, तसंच म्हणावं लागेल. आपल्या अगोदरच पोहोचले ते. आता ते सरनोबतांच्या गळी पडणार. होय, गळी पडणार, मनधरणी करणार. मामासाहेबांना कारभारी मंडळी सहजासहजी सोडणार नाही. अजून कोण कोण? अनाजी पंत, मोरोपंत आणि तो सोमाजी. तोही हस्तक्षेप करतोय. आलंय, आमच्या कानी आलंय ते. पण त्याला एवढा अधिकार का? अधिकार नाहीच हो. तो सोमाजी अनाजी पंतांचा भाऊ आहे म्हणून हस्तक्षेप करतो, मध्ये मध्ये तोंड घालतो. अस्वला अगोदर दरवेशाची आरोळी त्यातला प्रकार आहे. बघू, कधी ना कधी आमच्या तावडीत सापडेलच. पण आता काय करायचं? आता आपण काय करणार? आपण फक्त बघत राहायचं. कविराज, या सगळ्या प्रकरणात मामासाहेबांची भूमिका सगळ्यात महत्वाची. पण आम्हाला खात्री आहे, जर मामासाहेब आले तर ते आपल्याच बाजूने येतील. युवराज, एकंदर वर्तणुकीवरनं तसं वाटत नाही.